तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। नीरा उजवा कालव्यातून लाभ क्षेत्रातील सिंचनासाठी आवर्तन सुरू। आमदार शहाजीबापू पाटील। 2 महिने सुरू राहणार आवर्तन। लाभ क्षेत्रातील शेतीला होणार मोठा लाभ। नीरा देवधर प्रकल्पातून सांगोला पंढरपूर तालुक्यासाठी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्याच्या आमदार शहाजीबापूंच्या मागणीची दखल घेतली आहे। पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या पिण्याची तसेच शेतीच्या पाण्याची नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे। मैल 93 जवळ 880 क्युसेसचा विसर्ग सुरू आहे। लाभ क्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात येणार असून तिसंगी तलावात 350 क्युसेसने विसर्ग सुरू आहे। सांगोला शाखा क्रमांक 5 ला आवर्तन सुरू झाल्यावर चिंचोली तलाव 100% भरून देणार असल्याचीही माहिती शिवसेनेचे तथा सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे। सांगोला तालुक्यात शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडून लाभ क्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी तसेच तिसंगी चिंचोली तलाव 100% भरून घेण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेचे तथा सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्याकडे केली होती। या मागणीची दखल घेत तात्काळ नीरा उजवा कालव्यातून सांगोला पंढरपूर तालुक्यासाठी आवर्तन सुरू केले आहे। यामुळे लाभ क्षेत्रातील शेतीला लाभ होणार असून शेतातील जळून जाणारी उभी पिके वाचणार आहेत। नीरा उजवा कालव्याच्या पाण्याचे वाटप करत असताना पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या सांगोला तालुक्याला तसेच तिसंगी तलावासाठी प्राधान्याने पाणी सोडण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी नीरा उजवा कालव्याच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। लाभ क्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात येणार आहे। तिसंगी तलावात 350 क्युसेसने विसर्ग सुरू आहे। सांगोला शाखा क्रमांक 5 ला आवर्तन सुरू झाल्यानंतर चिंचोली तलाव 100% भरून घेण्यात येणार आहे। तसेच गेल्या आवर्तनात ज्या फाट्यांना पाणी मिळाले नाही त्या फाट्यांना सुद्धा या आवर्तनात प्राधान्याने पाणी देण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे तथा सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी माहिती दिली आहे।